मुंबईमधून किरीट सोमय्या बोलतायत, जाऊया. ते 1 मार्च 2022 दरम्यानचा आहे. माझ्याकडे याचे सगळे डॉक्युमेंट्स आहे. महाराष्ट्र पोलिसने 7/12/2021 महाराष्ट्र पोलीसचा रेल्वे विभागाचा असिस्टंट कमिशनर सहाजी निकम यांनी येथे होल्डिंग उभारण्याची अधिकृत रिटर्न परमिशन श्री भावेश भिंडे ईगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिली. होल्डिंगची परमिशन 40 फुटाची, परंतु प्रत्यक्षात होल्डिंग 120 फुटाचं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 असे मोठे होल्डिंग. त्याचं जे फाउंडिंग हे इतकं कमकुवत. या संबंधी महाराष्ट्र पोलीसकडे हरकती नोंदवण्यात आल्या, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींनी आदेश दिल्यानंतर पंतनगर घाटकोपर पूर्व पोलीस स्टेशननी गुन्हा नोंदवला. IPC सेक्शन 304 सदोष मनुष्यवध. भावेश भिंडे आपल्या परिवाराला घेऊन काल संध्याकाळी पळून गेला आहे. मी मुंबई पोलिसांना आग्रह केला आहे की भावेश भिंडेला भगेडू घोषित करावं, सगळ्या एअरपोर्टवर माहिती द्यावी आणि रेड कॉर्नर नोटीस त्याच्या विरोधात इश्यू करावी. ही जी जागा आहे हे राज्य सरकारने आउट ऑफ द वे जाऊन जे या जागेवरचं प्लॉट नंबर सर्वे नंबर 194 याचा हा 194 हे महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र पोलीस दलातील रेल्वे पोलीस यांच्या घरांसाठी यांच्या हेडक्वार्टरसाठी देण्यात आलं होतं. परंतु येथे 4000 स्क्वेअर मीटर 4050 स्क्वेअर मीटर म्हणजे 40,000 फूट जागा तत्कालीन मुंबई उपनगर आयुक्त निधी चौधरी आणि तत्कालीन महापालिका आयुक्त ही जागा त्यांच्याकडून काढून आणखीन संस्थेला दिली. या इथे पेट्रोल पंपचं आरक्षण केलं. हे सगळं 2020-21 मध्ये करण्यात आलं. त्यानंतर 30 जानेवारी 2020 ला अशा प्रकारचं पेट्रोल पंपचं आरक्षण. 1 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र पोलीस आणि भारत पेट्रोलियमचा करार झाला. येथे पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी. त्यानंतर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने 13 ऑक्टोबर 2021 रोजी लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेड या बेनामी कंपनीला हा पेट्रोल पंप चालवण्यासाठी दिला. महिन्याची या पेट्रोल पंपचं उत्पन्न किमान 3 कोटी रुपये आहे. पण हे पेट्रोल पंप मालक फक्त 16 लाख रुपये भाडं देत आहे. 13 ऑक्टोबरला या लॉर्ड्स कंपनीला दिलं आणि या ACPने इथे पेट्रोल पंप वर
गैरकायदेशीर होल्डिंग बांधवण्यासाठी परमिशन 7/12/2021 रोजी दिली। या संबंधात ह्या पेट्रोल पंपच्या आसपासची झाडं कापण्यात आली, मारण्यात आली आणि त्यामुळे मी स्वतः एप्रिल 2024 मध्ये व्हिजिट केली। पोलीस, मुंबई महापालिका अधिकारी ते 12 मे 2024 रोजी मुंबई महापालिकेने या होल्डिंगची परवानगी रद्द केली आणि मालकाला कळवलं हे होल्डिंग ताबडतोब काढावे। या भावेश भिंडे इगो मीडियाचे अशा प्रकारचे अनेक डझन बेकायदेशीर होल्डिंग मुंबईत अन्यत्र पण आहे। 3 महिन्यापूर्वी मी मुंबई महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत असे 120 फुटीचे अनेक होल्डिंग, इट मे बी more than 400 गैरकायदेशीर पद्धतीने 2020-21-22 मध्ये लावण्यात आले। त्याचा फाउंडेशन पण खूपच कमजोर आहे, कमकुवत आहे आणि म्हणून माझी मागणी आहे मुंबईतला सगळ्या होल्डिंगचं स्पेशल ऑडिट, स्पेशल इन्स्पेक्शन करावं, त्याचा फाउंडेशनचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, बेकायदेशीर होल्डिंग ताबडतोब काढण्यात यावे। हे जे प्रकरण झाले आहे त्यात मुंबई महापालिका, महाराष्ट्र पोलीस दलातील रेल्वे पोलिसाचे जे अधिकारी ज्यांनी येथे पेट्रोल पंप टाकायला, मग ते पेट्रोल पंपची मालकी जमिनीची राज्य सरकारकडून एका प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्टला आणि त्याच्यावर एक बेनामी पेट्रोल पंप चालवणाऱ्या कंपनीला, या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी व्हायला हवी। मुद्दा परत हाच येतोय की मुंबई सारख्या स्लम विभागांमध्ये एखाद्या झोपडपट्टी 14 फुटी जरी करायची झाली तरी BMC त्याच्यावर लक्ष ठेवून असते। मग एवढा 120 फुटाच्या होल्डिंगवर BMCचं लक्ष का नाही केलं, किंवा हायवे लगत असणाऱ्या ज्या काही शासनाच्या आहेत त्यांचं लक्ष का नाही केलं त्याच्यावर? मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार गेल्या 25 वर्षात इतका मजबूत झाला आहे। होल्डिंगचं फाउंडेशन कमकुवत आहे, पण भ्रष्टाचार आणि मुंबई महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचं फाउंडेशन खूप मजबूत आहे आणि म्हणून अनेक वेळा तक्रारी करून दुर्लक्ष करण्यात आलं। भूषण गगरानी, नवीन मुंबई महापालिका आयुक्तांनी मला कमिटमेंट दिलं आहे की ह्या सगळ्यांचं स्पेशल इन्स्पेक्शन, स्पेशल ऑडिट अँड स्पेशल स्ट्रक्चरल फाउंडेशनचं ऑडिट ताबडतोब सुरू करण्यात येणार। भावेश भिंडे इगो मीडिया आणि त्याचा ग्रुपचा बाकी कंपन्यांचं पण ताबडतोब इन्स्पेक्शन केलं जाणार। मी महाराष्ट्राच्या सरकारला अपील करतोय की ही जागा मुळात राज्य सरकारची, पण ते राज्य सरकारची जागा पोलिसांकडे, पोलिसांकडून मग ते महाराष्ट्र पोलीसचे एक डिव्हिजन रेल्वे पोलीस, हे रेल्वे पोलीस केंद्र सरकारचं नाही, रेल्वेचं नाही, महाराष्ट्र सरकारचा, आणि तिथून त्याचा कल्याण निधीमध्ये ही जागा ट्रान्सफर केली गेली आणि तिथे गैरकायदेशीररित्या पेट्रोल पंप आणि होल्डिंगचं उत्पन्न उभं करण्यात आलं। अशा माडाचा, MMRDAचा, PWDचा जागेवर शेकडो होल्डिंग गैरकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या आहे। तर माडा, MMRDA, कलेक्टर लेन सरकारी जागेवरचा होल्डिंगचा ताबडतोब त्या संस्थेनी स्पेशल ऑडिट ड्राईव्ह करावं अशी माझी मागणी आहे। सर, ज्या पद्धतीत तुम्ही सांगताय की एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये तुम्ही जाऊन तिथे जाब विचारला होता, तुमचंच सरकार आहे तरी सुद्धा अद्यापही त्याच्यावर कारवाई झाली नव्हती। मात्र एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर सरकारला जाग येते आणि मग घोषणा केल्या जातात, मग ह्या सर्वांवरती कारवाई केली जाते। आपण पाहिलं होतं मीर कोटेचा यांची देखील
देखील तक्रार करण्यात आली होती, तुम्ही तेव्हा का नाही दखल घेतली? आणि ही गोष्ट आज पहिल्यांदा नाही झाली, ह्याच्या आधीही झालेली असताना जर प्रशासनाचं दुर्लक्ष करत असेल तर राज्यकर्त्यांचं नेमकी भूमिका काय असावी? एप्रिलमध्ये मी मैदानात आल्यानंतर ज्यावेळी जाळं मारण्याची केमिकलद्वारा दुर्घटना घडली, त्याचा 3 आठवड्यात चौकशा झाल्या, FIR झाल्या आणि कारवाई पण झाली. ही कारवाई 12 तास आधी 12 मे रात्री झाली. त्यांनी 12 मे रात्री मला इन्फॉर्म केलं की आम्ही निर्णय घेतलाय, मी फाईल नोटिंगवर सही केली आहे, हे सगळे बेकायदा होल्डिंग भावेश भिंडेचे पाडण्याच्या आदेश दिले आहेत. म्हणजे 3 आठवड्यात ते हे आम्ही शोधून काढून केलं. मुद्दा आहे हे पेट्रोल पंप कसं काय मंजूर झालं? सरकारी महाराष्ट्र सरकारची जागा, त्याच्यावर एवढं इलिगल होल्डिंग कसं उभारण्यात आलं, हा एक घाटकोपर संबंधित. पण माझी मागणी आहे की मुंबईत ते शेकडो होल्डिंग्स आहेत. राज्य सरकारच्या जागेवर अशा प्रकाराचा बेकायदेशीर शेकडो होल्डिंग गेल्या काही वर्षात उभारण्यात आलेल्या आहेत. यांनी जाग यावी राज्य सरकारला आणि या सगळ्यांचं ताबडतोब ऑडिट करावं आणि कारवाई व्हावी. सर, जो पेट्रोल पंपचं उत्पन्न होतं त्यातील काही रेव्हेन्यू जो आहे तो रेल्वे पोलिसांना जात होता, याला रेल्वे पोलीस देखील जबाबदार धरायचे का? कारण असा एक प्रश्न उपस्थित केला. मी सगळ्यांसाठी एक गैरसमज दूर करू इच्छितो. रेल्वेमध्ये काम करणारे 2 पोलीस संस्था आहेत देशभरात. एक रेल्वे पोलीस फोर्स RPF, हे रेल्वेचा केंद्र सरकारचा अखत्यारीत येते. कानून व्यवस्थासाठी GRP, ज्याला आपण रेल्वे पोलीस म्हणतो, ही त्या राज्य सरकारची पोलीस असते. आणि ती राज्य सरकारची पोलीस हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या खाली काम करते. हा पेट्रोल पंप लॉर्ड्समार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांना 16,97,440 रुपये भाड्याने दर महिना भाड्याने देण्यात आला. ही जागा महाराष्ट्र सरकारची प्रॉपर्टी कार्डवर आज पण महाराष्ट्र सरकार कलेक्टरचं नाव लिहिलेलं आहे. ते महाराष्ट्र सरकारने ही जागा पोलीस महासंचालक यांना दिली, त्यांनी त्यांचा रेल्वे पोलीस डिव्हिजनला दिली आणि त्या रेल्वे पोलीस डिव्हिजननी त्याला पोलीस कल्याण निधीला ट्रान्सफर केली, ज्याच्यामुळे CAG ऑडिट त्या पद्धतीने होत नाही, मंत्रालयाचं नियंत्रण राहत नाही आणि पोलीस कल्याण निधीच्या नावाने हे पेट्रोल पंपला देण्यात आली. हे पोलीस कल्याण निधीच्या नावाने हे इलिगल होल्डिंग उभारण्यात आले. हे अशा प्रकाराचे मी आपल्याला सांगतोय शेकडो होल्डिंग आजही कलेक्टरच्या जागेवर, MMRDAच्या जागेवर, म्हाडाच्या जागेवर, राज्य सरकारच्या जागेवर लागले आहेत. या एक दुर्घटनाने आपल्या सगळ्यांचे डोळे उघडावे आणि कारवाई व्हावी. आपण ज्याप्रमाणे सांगताय त्याप्रमाणे हे जी परवानगी आहे ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देण्यात आली. मग हा भिंडे म्हणून जो माणूस आहे, जी व्यक्ती आहे फरार, या व्यक्तीचे महाविकास आघाडीतील नेमका कोणत्या घटक पक्षाबरोबर संबंध होते? तुमचा नेमका रोष कोणाकडे आहे? माझा मुद्दा असा आहे की तो जो उद्योगपती बिझनेसमॅन असेल, त्याचे बिझनेसमॅन सगळ्याच पक्षांचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. मला त्या दिशेने जायचं नाही आहे. आता 2 गोष्टी आहे. हे 2020, 21, 22 मध्ये झालं. एक पेट्रोल पंप तो वेगळा विषय आहे, पण होल्डिंग तर बेकायदेशीर होते. त्याला मी पॉलिटिकल कलर देऊ इच्छित नाही, पण जर कोणी किरीटसोमयावर बोट उचलायचा प्रयत्न केला तर मग मी त्याला कागद हातात देणार. हे महाविकास आघाडीच्या काळात परवानगी दिली बेकायदेशीर, मला त्या झंझटीत नाही जायचं आहे. पण 40 फूटच्या ऐवजी 120 फुटाचे ते 40 फूट 40 फूट 40 फूट एकच होल्डिंग 3 वेळा दाखवतात. ह्या आता तरी जाग व्हावी आणि म्हणून त्याच्यावर
एक SIT ही सगळी चौकशी करणार, हे सगळे डॉक्युमेंट SITला मी देणार. तर एक ही दुर्घटना, पण आता दुसरा दुर्घटना होऊ नये त्यासाठी ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन एंड ऑडिट. आपको शायद ध्यान में होगा, आप भी वहां पधारे थे, तो ये दुर्घटना के आधे एक घंटे में मैं वहां पहुंच गया, क्योंकि वहां के लोगों ने ही मुझे जानकारी दी, क्योंकि ये विषय मैंने उठाया था. और उसके बाद में मैंने ये मांग की कि भाई ये इलीगल है और ये जो एडवर्टाइजर थे उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. मेरे ख्याल से आपने भी वो न्यूज मीडिया, सोशल मीडिया में दिया होगा, उसके कारण वो भावेश भिंडे तुरंत ही भाग गया होगा. रही बात मलबे के अंदर कितना क्या है, वो तो सब पूरा होगा तब पता चलेगा, लेकिन ये बहुत बड़ी दुर्घटना है. और इसके लिए मैं सबसे पहला जो फायर ब्रिगेड के अधिकारी है, तो मैं तब पहुंचा, तब वो पहले 2-3 फायर ब्रिगेड वाले आए थे, उन्होंने अपनी जान दांव पे लगाकर जो 20-25 लोगों को निकाला, 25-30 लोगों को माइनर इंजरी थे, वो खुद निकले. तो मैं उनको धन्यवाद देता हूं कि कम से कम फायर ब्रिगेड के कारण, क्योंकि उसमें तो कुछ लोग तो मुझे अंदर लेके गए कि इनको हिम्मत दो, दब गया है वो, अगर उसने हिम्मत छोड़ दी और हमें मदद नहीं की तो उसकी जान बचे नहीं पाएंगी. तो उन लोगों का मैं मुंबई के नागरिक की ओर से धन्यवाद देता हूं. मलबे के अंदर से पूरा मलबा साफ होगा तब पता चलेगा कि टोटल कैजुअलिटी कितनी है. त्याने काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा तो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतोय. तुमचे नेते देखील आता टीका करू लागले. मी या विषयावर काही कॉमेंट करू इच्छित नाही, कारण की मी तर तुमच्या समोर डॉक्युमेंट दिले आहेत की ते भावेश भिंडेच्या कंपनीला आउट ऑफ द वे जाऊन नोव्हेंबर 2021 मध्ये होल्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. पण तो वेगळा विषय आहे. आज विषय असा आहे की हा एकच पेट्रोल पंप केव्हा दिला, होल्डिंग केव्हा लागले, कोणी परवानगी दिली होती, कशी दिली होती, त्याची चौकशी आता महाराष्ट्र सरकारने घोषित केलीच आहे. सर, पण तुम्ही जसं सांगताय की अनधिकृत होल्डिंग होतं आणि मागच्याच महिन्यामध्ये तुम्ही तक्रार केली, त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली, दखल घेतली, पण त्याच होल्डिंगवरती आचारसंहितेच्या पूर्वी तुमचे ईशान्य मुंबईमधले उमेदवार मिहिर कोटेचा यांचे देखील बॅनर्स लागले होते. मग अशा अनधिकृत होर्डिंग्सवरती त्यांचे बॅनर कसे लागले? या होल्डिंग्स त्या कंपनीने कमर्शियली गेल्या 3 वर्षात अनेक कंपन्यांचे होल्डिंग लागले. भारतीय जनता पार्टी किंवा पॉलिटिशियन मिहिर कोटेचा त्याला निवडणुकीत मतदान करा असा प्रकारचे तिथे होल्डिंग लागलं आहे असं मला माहित नाही, पटत नाही. कमर्शियल कंपन्यांचे तर 3 वर्षात तुम्ही काढले तर अनेक होल्डिंग लागलेले आहेत. त्याला तर राज्य सरकारनेच परवानगी दिली होती. म्हणून जो ऍडव्हर्टायझर म्हणजे होल्डिंग कंपनीवाला बदमाश आहे, पण त्याच्यावर टाटानी ऍडव्हर्टाइजमेंट दिली असेल किंवा महाराष्ट्र सरकारचा कुठला विभागाची ऍडव्हर्टाइज, तर त्याला दोषी धरणं हे मला वाटतं अतिशयोक्ती होणार. मला असं वाटतं पहिले तुमची दिशाभूल झाली आहे. बीजेपी पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट लोक अशा प्रकारचे कोणतेही ऍडव्हर्टाइजमेंट तिथे झालेली नाही. कुठला बिझनेसमॅननी आपल्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट दिली असेल तर 3 वर्षाच्या काळात शेकडो लोकांनी दिली असेल. सर 2020-2021 मध्ये सगळे परवानगी आणि सगळ्या गोष्टी, तुम्हाला उद्धव ठाकरेंवर तुमचा काही दोष आहे का? कारण उद्धव ठाकरे सत्ता, मी आपल्याला सांगितलं की यात अनेक डॉक्युमेंट आहे की त्यावेळी प्रोटेस्ट गव्हर्नमेंट डिपार्टमेंटने केला होता की अशा प्रकारे देता येत नाही, देऊ नये, तरी आउट ऑफ द वे जाऊन दिलं. आउट ऑफ द वे जाऊन होल्डिंगची परवानगी महापालिकेने द्यायची असते, हे महाराष्ट्र पोलिसांनी दिली.
तर ह्या सगळ्या प्रकरणाची SIT निश्चितपणे चौकशी करणार. पण त्यानंतर सर इन्कम किती होतं महिन्याला, किती एकूण त्याला होर्डिंग्स किती मिळत होते आणि ते पैसे कशा स्वरूपात ठेवले? असं आहे की जे मला माहिती अधिकाराअंतर्गत महाराष्ट्र पोलिसनी माहिती दिली आहे त्यात त्यांनी असं दिलं आहे की 16,97,440 रुपये दर महिन्याला भाडं लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी द्यायची. लॉर्ड मार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे बॅकग्राऊंड मी चेक करायला गेलो तर ही कंपनी आतापर्यंत 3 वेळा मालक बदललेला आहे. आता हे जे 16,97,000 पैकी पोलीस कल्याण निधीत काय भाडं द्यायचं, राज्य सरकारची ही जागा एकंदर जी जागा होती ती खूप मोठी होती. त्याचा जो सर्वे नंबर जे मी आपल्याला सांगितलं त्या सर्वे नंबर पैकी इतक्या मोठ्या प्रमाणात एकंदर 1,32,462 चौरस मीटर ही जागा अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने पोलीस महासंचालकला दिली होती पोलिसांची घरं, क्वार्टर, स्टेडियम बनवण्यासाठी. 2020 मध्ये यापैकी 40,000 स्क्वेअर फीट जागा पेट्रोल पंपसाठी वेगळी करण्यात आली. त्याची मालकी तत्कालीन सरकारने कलेक्टरनी पोलीस कल्याण निधीला ट्रान्सफर केली. तिथून पेट्रोल पंप, तिथून होल्डिंग. पण सर तुम्ही म्हणालात की महाविकास आघाडीच्या काळात हे परमिशन दिल्या गेल्या, त्याच्यानंतर जर बघितलं 2.5 वर्ष तर आपलीच सत्ता आहे, तुम्ही जाऊन तक्रारी देखील नोंदवल्या. मात्र जर अशा पद्धतीने तुमचीच बाजू जर सरकारकडनं ऐकली जात नसेल तर सामान्यांची बाजू ऐकली जाणार का? पुन्हा एकदा आपण दिशाभूल करू नका स्वतःची. मी फार स्पष्टपणे सांगितलं एप्रिल 2024 मध्ये त्या होल्डिंगचा मध्ये येणारा काही डझन वृक्षांची केमिकल टाकून हत्या करण्यात आली. त्या तक्रारीच्या आधारावर मी एप्रिल 2024 मध्ये त्याची व्हिजिट केली. त्यानंतर हे सगळं शोधून काढलं. त्याच्या अंतर्गत मी सगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या. त्या तक्रारीच्या आधारावर सगळ्या चौकशा सुरू झाल्या आणि 12 मे 2024 रोजी महापालिका आयुक्तांनी हे होल्डिंग बेकायदेशीर आहे ते घोषित केलं आणि ते पाडण्याचे आदेश दिले. 13 मे रोजी त्या कंपनीला हे आदेश सर्व करण्यात पण आले. मी एप्रिल 2024 मध्ये घुसल्यानंतर 3 आठवड्यात कारवाई झाली. ओके, पाटील म्हणतात की तुम्ही अडथळा आणत होते त्या ठिकाणी. मला असं वाटते की आता छोट्या ह्याच्यावर प्रतिक्रिया देणं, जे जखमी लोक झाले आहेत, जे मृत्यू झाले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी किरीट सोमय्या सारखे मी आपल्याला सांगू 2 डझनहून अधिक नागरिक तिथे धडपडत होते. त्या सगळे नागरिक जे होते त्या भागातले लोकल होते. किरीट सोमय्या पण त्यातलाच एक, जे लवकर पोचले आणि त्यावेळी 5-6 सीडी बंबावाले म्हणजे फायर ब्रिगेडची लोक होती. 2-3च महापालिकाचे होते, बाकी सगळे आले धडाधड. ट्रॅफिक जाम झाला होता. तर जे लवकर पोचले त्यांना हे सेवा करण्याची संधी मिळाली. त्या फायर ब्रिगेडवाल्यांनी काही नसताना अंदर घुसले, आत घुसले. त्यांनी जे काम केलंय त्यांना सलाम करूया. त्यांना छोटं करण्याचं पाप आपण करू नये. ते यात मुद्दे होते की हे 2020-21 मध्ये त्यावेळीचा पोलीस महासंचालकांनी कठोर राहिले असते तर हे बेकायदेशीर होर्डिंग आले नसतं अस्तित्वात. आणि दुसरी गोष्ट मी त्यावेळी आग्रह करत होता की आत्ताच्या आत्ता 304 ची नोंद करा. मी जागेवरून पोलीस कमिशनरला फोन केला, मुंबई पोलीस महापालिका आयुक्तांना फोन केला आणि भीती व्यक्त केली होती. पोलिसांनी लवकरच कारवाई केली, गुन्हा दाखल केला. परंतु जसं टीव्हीवर आल्याबरोबर मला असं वाटतं की बहुतेक तो भावेश भिंडे पळून गेला असेल. इट मे बी आता त्यांनी पाप केलं होतं
हे त्याला माहित होतं, पण त्याला पकडून आणू आपण. संजय राऊतांनी आरोप केलाय की ज्या पद्धतीने नाशिकमध्ये भूसंबंध 800 कोटी घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात चौकशी लावावी, ईडी चौकशी. धन्यवाद. आमने सामने अशी चर्चा झाली. संजय राऊतने आतापर्यंत 12 वेळा असा प्रकारचा स्टंट करून नाटक करायचा प्रयत्न केला, इश्यू डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याला माहित आहे हे जर काही कुठे घोटाळा झाला असेल तर त्याचे डॉक्युमेंट एक पण कागद त्यांनी दाखवला का? एक 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 त्याच्याकडे असेल डॉक्युमेंट, त्यात काय होतं, कुठून आले, त्याचे आतमधले फोटो व्हिडिओ काय, अशा प्रकारचं काही आरोप करून त्याला असं वाटते की पुढच्या 7-8 दिवस त्याची इज्जत वाचवण्याचा तो प्रयत्न करू शकेल. इज्जत वाचणार की नाही माहित नाही. संजय राऊतने आतापर्यंत उत्तर दिलं आहे का खिचडी किती खाल्ली त्यांनी, त्याच्या मुलीच्या खात्यात खिचडीचे एवढे लाख रुपये कशासाठी आले, त्याच्या पार्टनरच्या खात्यात 24 कोटी रुपये कसे आले, त्याच्या भावाने 1 ते 75 स्क्वेअर फीटच्या गॅरेजमध्ये 11 कोटीची खिचडी कशी बनवली, त्याचं उत्तर दिलं का? ध्यानावर आहोत. भ्रष्टाचारांचे आरोप केले